अरविंद केजरीवाल ईडी चौकशीला जाणार नाही. जलबोर्ड मनी लॉन्ड्रिंग प्रकरणी होतं समन्सवरून आपचा भाजपवर हल्लाबोल. दारू घोटाळ्याप्रकरणी मनीष सिसोदिया यांच्या जामिनावर आज सुनावणी, तर मनी लॉन्ड्रिंग प्रकरणी सत्येंद्र जैन यांच्या नियमित जामिनावर सुप्रीम कोर्टात आज निकाल. पंतप्रधान मोदींची आज जगतियालमध्ये विजय संकल्प रॅली. तेलंगणातील नगर कर्नूल पाठोपाठची दुसरी प्रचार सभा. पंतप्रधान मोदी आज तामिळनाडू दौऱ्यावर. कोयंबतूरमध्ये रोड शो करणार. मद्रास हायकोर्टानं दिली रोड शोची परवानगी. आंध्र प्रदेशच्या पलनाडूमध्ये एनडीएच्या सभेला मोठी गर्दी. सभास्थळी टॉवरवर चढलेल्या लोकांना खाली उतरण्याचं पंतप्रधान मोदींचं आवाहन. इलेक्टोरल बॉन्ड्सचे तपशील निवडणूक आयोगाकडून जाहीर. भाजपनं वठवले सर्वाधिक 6,986 कोटी रुपये. 2019-20 मध्ये सर्वाधिक निधी. भाजप पाठोपाठ तृणमूल काँग्रेसला इलेक्टोरल बॉन्डमधून सर्वाधिक 1,397 कोटींची देणगी. त्यानंतर काँग्रेस आणि भारत राष्ट्र समितीचा नंबर. लोकसभा निवडणूक उमेदवार निवडीसाठी दिल्लीत आज बैठकांचं सत्र. भाजप काँग्रेसची महत्त्वाची बैठक. पश्चिम बंगालमधले उमेदवार जाहीर होण्याची शक्यता. एनडीएच्या बिहारमधल्या जागा वाटपासाठी नितीश कुमार आज दिल्लीत जाणार. भाजप अध्यक्ष नड्डांसोबत होणार बैठक. बिहारचा फॉर्म्युला ठरला. भाजप 17 तर जेडीयू 16. चिराग पासवानांच्या एलजेपी आरकडे 4. पशुपती पारस यांच्या आरएलजेपीला 1 जागा. मांझी आणि उपेंद्र कुशवाहा यांना 1 जागा देणार. चिराग पासवानांना 4 जागा दिल्यानं पारस नाराज. आजच्या बैठकीत नड्डा आणि नितीश कुमारांमध्ये पशुपती पारस यांच्याबाबतही चर्चा होणार. दिल्लीत मुकुल वासनिक यांच्या घरी आज राजद आणि काँग्रेस नेत्यांची बैठक. जागा वाटपावर होणार चर्चा. पंतप्रधान नरेंद्र मोदींनी घेतली मंत्रिमंडळ बैठक. नव्या सरकारच्या पहिल्या 100 दिवसांचा ॲक्शन प्लॅन देण्याचे मंत्र्यांना आदेश. पुढच्या 5 वर्षांचा रोडमॅप तयार करा. मोदींचे मंत्रिमंडळ बैठकीत आदेश. पुन्हा आपलंच सरकार सत्तेत येणार. मोदींनी बैठकीत व्यक्त केला विश्वास. पश्चिम बंगालमध्ये काँग्रेस पुढे मोठं आव्हान. ममतांकडून सर्व 42 जागांवर उमेदवार जाहीर. डाव्यांकडून 16 उमेदवारांची नावं जाहीर. अरुणाचल प्रदेश आणि सिक्कीमची मतमोजणी आता 4 जून ऐवजी 2 जूनला. विधानसभेचा कार्यकाळ संपत असल्यानं निवडणूक आयोगाचा निर्णय. बिहारमध्ये सीएए लागू होणार नाही. जेडीयू मंत्री खालिद अनवर यांच्या वक्तव्याने एनडीएत नव्या वादाला तोंड फुटण्याची शक्यता. व्लादिमीर पुतीन 5व्यांदा बनले रशियाचे राष्ट्राध्यक्ष. 2030 पर्यंत अध्यक्षपदी राहणार. सर्वाधिक काळ अध्यक्षपदाचा रेकॉर्ड. स्पेनच्या माद्रिदमध्ये ट्रॅक्टर चालवून शेतकऱ्यांची निदर्शनं. युरोपीय संघाने स्थानिक कृषी धोरणांविरोधात आंदोलन. इस्रायलच्या तेल अवीवमध्ये पंतप्रधान नेतन्याहूंविरोधात हजारो नागरिकांची निदर्शनं. युद्धाला विरोध करत पोलिसांच्या सुटकेची मागणी. आइसलँडच्या ब्लू लगूनमध्ये पुन्हा ज्वालामुखीचा उद्रेक. आजूबाजूचा परिसर रिकामा केला. डिसेंबरपासून 4थ्यांदा उद्रेकानं लोकांमध्ये भीती.